हॅलो एव्हरीवन. महाकुंभ सिरीज आपण सुरू केली होती प्रिव्हियस इयर क्वेश्चनची. अरिथमॅटिक प्रोग्रेशनचे आपले काही क्वेश्चन्स राहिले होते, ते क्वेश्चन आपण कव्हर करू विदाउट एनी वेस्टिंग टाइम. सो बघा, आपला हा एक क्वेश्चन बाकी होता. 2000 इज इन्व्हेस्टेड at 10% simple interest. Check the end of the every year whether the interest amount is in AP or not. If it is in AP, find the interest amount after 10 years. एक कोणीतरी व्यक्ती आहे, तो 2000 रुपये इन्व्हेस्ट करत आहे कुठेतरी. 2000 रुपये काय करताय, इन्व्हेस्ट करताय. 10% सिंपल इंटरेस्ट आहे 10%. प्रत्येक वर्षी तो 10% खावत जाते, सिंपल इंटरेस्ट भेटत जात आहे. तर मग तो सिंपल इंटरेस्ट जो आहे तो एपी मध्ये आहे का? जर एपी मध्ये आहे तर 10 वर्षानंतर किती इंटरेस्ट लागेल ते आपल्याला काढायचं आहे. पहा मग, आता सिंपल क्वेश्चन आहे हा, 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे. याला आपण सॉल्व्ह कसा करू? सगळ्यात पहिले पहा, प्रिन्सिपल लिहून घेऊ. प्रिन्सिपलला आपण म्हणतो पी. इज इक्वल टू किती दिला आपल्याला? 2000 रुपीज. त्यानंतर रेट ऑफ इंटरेस्टला म्हणतो आपण आर. तो आहे आपला 10%. याला पर्सेंट म्हणतो किंवा पीसीपीए म्हणतो. ठीक आहे, पर्सेंट पर एनम. आता आपल्याला एक वर्षासाठी काढायचा. सिंपल इंटरेस्टचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी डिवायडेड बाय 100. टी म्हणजे होते टाइम. फर्स्ट इयर साठी काढायचं आहे आपल्याला. फर्स्ट इयर साठी पी किती आहे आपला? 2000 इंटू आर म्हणजे किती आहे आपला? 10. फर्स्ट इयर म्हणजे पहिला वर्ष 1 हा होईल इथं डिवाइड बाय 1000. सॉरी 100. 0 0 0 0 कॅन्सल. 20 इंटू किंवा एक इथला 0 कॅन्सल करा. कसा करा? एक इथला 0 एक इथला 0 म्हणजे हा किती उरला आपला? 200. फर्स्ट इयरचा आहे आपला 200. आता तशाच प्रकारे काढू आपण सेकंड इयरचा इंटरेस्ट. प्रिन्सिपल तर तेवढाच राहिला आपला 2000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट पण तेवढाच, फक्त टाइम जो आहे तो 2 वर्ष डिवायडेड बाय 100. 0 0 0 0 कॅन्सल. 200 इंटू 2 म्हणजे किती होईल? हा 400. थर्ड इयरचा किती राहील मग आपला? 600. मग हा जो आहे हा कशामध्ये आहे? एपी मध्ये आहे. मग आपण लिहून घेऊ देअरफॉर एपी इज काय? पहिला 200 400 600 डॉट डॉट डॉट. देअरफॉर ए इज इक्वल टू 200, डी इज इक्वल टू 200. आपल्याला आफ्टर 10 इयर म्हणताय. आफ्टर 10 इयर देअरफॉर एन इज इक्वल टू 10. आपल्याला टी एन म्हणजेच का? T10 ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. नाव Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. Tn यांच्या जागी आपण पुट करू 10 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू आहे आपली 200 प्लस एन म्हणजे काय आपला 10 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू आहे आपली 200. 200 प्लस 10 मायनस 1 म्हणजे होतील 9 इंटू 200. 200 प्लस 9 इंटू 200 म्हणजे किती होते? 1800. 1800 प्लस 200 म्हणजे किती? 2000. मग आफ्टर 10 इयर इंटरेस्ट किती राहिला आपला? 2000. अशा प्रकारे हा 2 मार्क्सचा जो आहे क्वेश्चन आहे. 2 मार्क्ससाठी थोडासा हा मोठा क्वेश्चन आहे. तसा 3 मार्क्ससाठी हा द्यायला पाहिजे, पण आपल्यासाठी यावर्षी हा कोणता इयर आहे? 2024 मध्ये हा 2 मार्क्ससाठीच विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता पहा, हे वाले क्वेश्चन जे आपले हे झाले होते, मला वाटते हाय झाला होता मार्च, बरोबर? नाही, हाय झाला होता. इथून आपला क्वेश्चन बाकी होता. चूज द करेक्ट आन्सर म्हणजे एमसीक्यू क्वेश्चन आहे. ए इज इक्वल टू दिलाय पहा तुम्हाला. ए इज इक्वल टू दिलाय आपल्याला 3.5. डी दिलाय. डी किती आहे आपल्याला? 0. टीएन काढायचा आहे. पहा आता कसा काढाल टीएन. डी ची व्हॅल्यू जेव्हा 0 आहे म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? 0 0 0 0 0 0 ऍड करायचं आहे. फर्स्ट टर्म आपल्याला 3.5 दिलाय. सेकंड टर्म 3.5 मध्ये 0 ऍड करा म्हणजे किती होईल? 3.5 म्हणजे काहीच नाही करायचं आहे. काहीच नाही करायचं आहे, पण बहुत काही करायचं आहे. 0 ऍड करा. पहिला टर्म होईल 3.5. दुसरा टर्म 3.5 मध्ये 0 ऍड करा. दुसरा टर्म होईल 3.5. तिसरा टर्म 3.5 मध्ये अजून 0 ऍड करा म्हणजे हा होईल 3.5. डॉट डॉट डॉट. 100 वा काढा, 1 लाख वा काढा, 2 लाख वा काढा, 10 लाख वा काढा, कितवा बी काढाल तरी हा कोणता आहे? 3.5. म्हणजे टीएन ची व्हॅल्यू जी आहे ती आपली आहे 3.5. डायरेक्ट बिना डोका लावता का करायचा? ऑप्शन नंबर बी 3.5 मारून द्यायचा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑफ एन एपी. एपी दिला आपल्याला 127, 135,
143 वा किती नंबर बढिया आहे 151 डॉट डॉट डॉट. आता आपल्याला काय करायचं आहे इथं, अरे तू कोण तिकडे जातेस, इथं आपल्याला काय करायचं आहे, ए आणि डी ची व्हॅल्यू काढायची आहे. ए म्हणजे होते फर्स्ट टर्म किती आहे हा 127 लिहून घेऊ आपण. डी डी म्हणजे काय होईल 135 मायनस 127 किती उरल रे सांगा बरं, 135 मधून 127 गेले तर इथं राहते 8. 143 मायनस 135 इथून पण किती होईल 8. देअरफॉर डी इज इक्वल टू किती येईल आपला 8. फर्स्ट टर्म आला आपला 127 कॉमन डिफरन्स आला 8. अशा प्रकारे याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. मग आता ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे आपल्याला, येतच तुम्हाला करून दाखवून देतो पहा. हा ए दिलाय 9, डी किती राहील 4 मायनस 9. जर कराल तुम्ही 4 मायनस 9 तर किती उरते हा -5. म्हणजे डी ची व्हॅल्यू इथं दिली आपल्याला -5. टीएन इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपला ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता ए प्लस एन, एन ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला इथं पहा 27 म्हणजे 27 मायनस 1 इंटू डी. आता फायनल इथं आपल्याला आन्सर काढायचा आहे कॅल्क्युलेशन करून. पहा मग कसा करायला, इथं 9 प्लस 27 मायनस 1 म्हणजे 26 इंटू -5. आता 9 मायनस 26 इंटू 5, 26 इंटू 5 तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला लागेल. 6 पंचे 30 0, 5 3 5 2 10 3 13 130 म्हणजे -130. हा येईल आपला -121. मग इथं जो उत्तर आहे -121. अशा प्रकारे आपल्याला आन्सर काढायचा आहे. पण झाला, एवढाच क्वेश्चन आहे हा. ओके. त्यानंतर नेक्स्ट आता फाइंड द सम ऑफ फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबर. आता पहा इवन नॅचरल नंबरची सुरुवात कुठून होते 2 पासून. 2 4 6 8 अशा प्रकारचे आपले इवन नॅचरल नंबर आहे. पहा मग आता इथे लिहून घेऊ आपण इवन नॅचरल नंबर्स आर. पहिला राहील आपला 2, मग 4, मग 6, मग 8 डॉट डॉट डॉट. हियर T1 इज इक्वल टू ए इज इक्वल टू किती आहे आपला 2, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6. देअरफॉर D इज इक्वल टू T2 मायनस T1 इज इक्वल टू 4 मायनस 2 इज इक्वल टू 2, T3 मायनस T2 इज इक्वल टू 6 मायनस 4 इज इक्वल टू 2. देअरफॉर D इज इक्वल टू 2. ए ची व्हॅल्यू सुद्धा 2 आहे, डी ची व्हॅल्यू सुद्धा 2 आहे. आपल्याला काय काढायचं आहे 21, फर्स्ट 21. काय म्हटलं आपल्याला फाइंड फर्स्ट 21. नाही हाच वेन आपला नाही, सम काढायचे आहे. सम ऑफ फर्स्ट 21. सम ऑफ फर्स्ट 21 म्हणजे S21. S21 ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. म्हणजे n इज इक्वल टू करायला आपला 21. देअरफॉर Sn इज इक्वल टू n/2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. S21 इज इक्वल टू 21/2 इन अ ब्रॅकेट 2 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 2 प्लस 21 मायनस 1 इंटू डी ची व्हॅल्यू सुद्धा आहे आपली 2, 21/2. आता इथून का करू शकतो आपण, एक काम करा 2 कॉमन काढून टाका म्हणजे हा सोपी जाईल. इथंही 2 दिसताय, इथंही 2 दिसताय, 2 कॉमन काढा. आता हा 2 गेला तर इथं करायला 2 प्लस 21 मायनस 1 म्हणजे किती 20, 2 2 कॅन्सल, 21 इंटू 20 प्लस 2 म्हणजे किती 22, 21 इंटू 22 करा. हा किती येईल 21 चा स्क्वेअर 441, 441 प्लस 21 1 आणि 1 2 4 आणि 2 6 आणि हा 4 म्हणजे हा आपला आन्सर जो आहे 462 येऊन जाते. S21 इज इक्वल टू 462. अशा प्रकारचा आपला आन्सर आहे. लास्ट मध्ये लिहून टाकायचा आन्सर, नाही तर मार्क नाही भेटत. देअरफॉर सम ऑफ फर्स्ट 21 इवन नॅचरल नंबर आर किती राहील हा 462. बस अशा प्रकारचा आपल्याला आन्सर काढायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन एवढा
मला होते का? काय झाला आता? हा बघा, आता काल अशा प्रकारचं एक क्वेश्चन काढलो होतो आपण, सॉल्व्ह केलं होतो. तिथं आपण TN चा फॉर्म्युला वापरलो होतो. आता इथं आपल्याला SN चा फॉर्म्युला वापरायचा ना, आन्सर काढायचा आहे. बढिया क्वेश्चन आहे एकदम. इफ सम ऑफ फर्स्ट P टर्म ऑफ एन AP इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट Q टर्म. कालचा जो क्वेश्चन होता P टाइम्स Pth टर्म इज इक्वल टू Q टाइम्स Qth टर्म, म्हणजे TN चा फॉर्म्युला वापरलो. इथं सम दिलाय आणि लास्ट मध्ये फर्स्ट P प्लस Q टर्मची व्हॅल्यू किती आणायची आहे? 0. पहा मग आता याला कसं सॉल्व्ह करायचं आपल्याला. अजून जाते का? हा नाही. पहा मग आता एक काम करतो, सध्या असंच ठेवून देतो, फुल बोर्डचा आपण यूज करू. पहा मग आता इथं दिला आपल्याला सम ऑफ फर्स्ट P टर्म. सम ऑफ फर्स्ट P टर्म. P टर्म म्हणजे काय होते? सम ऑफ P टर्म म्हणजे होईल SP. पेन दुसरी वापरतो. बढिया क्वेश्चन आहे, चांगला लक्ष द्यायला. सम ऑफ फर्स्ट P टर्म म्हणजे होते आपला SP इज इक्वल टू सम ऑफ Q टर्म म्हणजे होते SQ. हा इक्वल दिलाय आपला. सम ऑफ फर्स्ट P टर्म इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट Q टर्म. आता पहा, आपल्याकडे SN चा फॉर्म्युला आहे. SN इज इक्वल टू n/2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू d. SN होता तर NN वापरलो. आता पहा इथं SP राहील, इथं का करू आपण? p/2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस एनच्या जागी वापरू आपण p-1 इंटू d. SP राहिला तर SQ समजा राहील, तर इथं का लिहू आपण? q/2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस p च्या जागी आता होईल q-1 इंटू d. का केलो आपण? SN चा फॉर्म्युला होता, N होता तर हा N वाला फॉर्म्युला, P आहे तर P वाला फॉर्म्युला, Q आहे तर Q वाला, T असेल तर T वाला, Z असेल तर Z वाला, सगळं काय. आता हाच वाला आपण इथं लिहून टाकू. आता हा आपला SP इज इक्वल टू हा एवढा भाग काय आपला SQ. हा इथं लिहून घेऊ आपण. का झाला आपला? हा SP इज इक्वल टू SQ. याले करून टाकू आता बाकीच्यांना आपण डिलीट. ओके, आणि हा येते मधामध्ये आपला काय? इज इक्वल टू. एवढा समजला? का केलो आपण? SP चा फॉर्म्युला वापरलो ना, SQ चा फॉर्म्युला वापरलो. ओके, एकदा आता हा थोडासा बरोबर दिसत नाही म्हणून मी डबल लिहून घेतो. पहा मग आता SP काय होईल सांगा बरं? p/2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस एनच्या जागी p-1 इंटू d इज इक्वल टू SQ q/2 इन अ ब्रॅकेट 2a प्लस एनच्या जागी q-1 इंटू d. हा q आहे बरं, नाही तर 9 समजेल. आता आपण डायरेक्ट हा 2 कॅन्सल करून टाकू शकतो. मग इथं काय राहील? p इन अ ब्रॅकेट 2a प्लस हा का होईल? p-1 इंटू d इज इक्वल टू q इन अ ब्रॅकेट 2a प्लस q-1 इंटू d. आता पहा मी का करतो, या d चा मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेट सोबत करून घेतो, तसंच या d चा पण मल्टिप्लिकेशन या ब्रॅकेट सोबत करून घेतो. मग काय होईल आपला? आता पहा p ऍज इट इज, 2a पण ऍज इट इज, प्लस p इंटू d म्हणजे काय होईल? pd, मायनस d इंटू 1 म्हणजे मायनस d इज इक्वल टू हा q ऍज इट इज, 2a पण ऍज इट इज, प्लस q इंटू d म्हणजे काय होते? qd, मायनस -1 इंटू d म्हणजे काय होईल? मायनस d. ओके, आता काय करतो? या p चा मी या ब्रॅकेट सोबत आतमध्ये मल्टिप्लिकेशन करून घेतो, तसाच या q चा पण याच्या सोबत मल्टिप्लिकेशन करून घेतो. पहा मग आता p इंटू 2a 2pa प्लस p इंटू pd, p इंटू p म्हणजे काय होईल? p स्क्वेअर आणि d आहे म्हणून d, मायनस p इंटू d म्हणजे काय होते? pd. क्लिअर आहे इथपर्यंत? p इंटू 2a म्हणजे 2pa, p इंटू p म्हणजे p स्क्वेअर, d मायनस आहे म्हणून मायनस, p इंटू d म्हणजे pd. तसंच इथं 2a इंटू q म्हणजे 2qa प्लस q इंटू q म्हणजे q स्क्वेअर d मायनस q इंटू d म्हणजे qd. ओके, आता काय करतो मी? 2pa जवळ 2qa आणतो, p स्क्वेअर d सोबत q स्क्वेअर d आणतो.
PD जवळ QD आणतो, सगळे टर्मले इकडे घेऊन येतो. इथं काय आपला 2PA प्लस वाला 2QA इकडे आल्यावर मायनस 2QA प्लस P²D प्लस Q² D इकडे आल्यावर होईल मायनस Q²D मायनस PD मायनस QD इकडे आल्यावर होईल प्लस QD इज इक्वल टू काय ना राहत म्हणजे इकडे काय आता 0. क्लिअर आहे. आता पहा नेक्स्ट स्टेप. आता यांची मी का करतो अशी पेअर पाडतो. इथून पहा 2A कॉमन दिसतंय. 2A समजा मी कॉमन काढलो. इथून 2A गेला तर इथं करायला P, इथून 2A गेला तर इथं करायला Q प्लस इथून D कॉमन दिसतंय तर इथं मी D कॉमन काढतो. इथून D गेला तर इथं करायला P² मायनस इथून D गेला तर इथं करायला Q² मायनस इथं पहा D कॉमन दिसतंय मग इथं पहा मायनस P मायनस D D आणि मायनस गेला तर इथं करायला फक्त P प्लस मधून मायनस गेला तर इथं करायला मायनस आणि हा करायला आपला Q इज इक्वल टू 0. ही वाली स्टेप समजून घ्या. मायनस D गेला तर इथं राहिला प्लस P मायनस D गेला तर इथं राहिला मायनस Q. हा मायनस आता मल्टिप्लिकेशन करू D इंटू मायनस D इंटू प्लस P मायनस PD मायनस D इंटू मायनस Q प्लस QD. ओके. आता P² मायनस Q² म्हणजे काय होते P प्लस Q P मायनस Q A² मायनस B² चा फॉर्म्युला A प्लस B A मायनस B. पहा आता दिसतंय का हा 2A P मायनस Q ॲज इट इज प्लस D पण ॲज इट इज. इथं P प्लस Q P मायनस Q मायनस D ब्रॅकेट मध्ये P मायनस Q इज इक्वल टू 0. आता पहा इथं जर तुम्ही चांगलं लक्ष द्याल P मायनस Q P मायनस Q P मायनस Q दिसतंय सारखा. P मायनस Q लेस का करतो मी कॉमन काढून घेतो. याला थोडंसं वर घेऊन देतो. पहा मग आता P मायनस Q ले मी कॉमन काढलो तर इथं काय राहील इथं राहिला पहा इथून P मायनस Q गेला तर इथं करायला आपला 2A प्लस P मायनस Q गेला तर इथं करायला D आणि हा राहील P प्लस Q. इथून P मायनस Q गेला तर इथं राहील आपला मायनस D इज इक्वल टू 0. आता हा P मायनस Q मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे गेल्यावर काय होईल डिवाइड. इथं करायला आपला 2A. आता पहा इथून बी आपण एका स्टेप मध्ये बरं जाऊ दे एका स्टेप मध्ये पुढच्या स्टेप मध्ये करू तुम्हाला कन्फ्युजन होईल नाही तर D P प्लस Q मायनस D इज इक्वल टू 0 अपॉन P मायनस Q. 0 सोबत कोणतीही टर्म करा डिवाइड करा काय होईल त्याचा आन्सर तोच येईल. आता हा वाला जो आहे हा आपण पुन्हा जसं आहे तसं लिहून घेऊ इज इक्वल टू काय येईल आपला हा 0. 0 सोबत कोणताही टर्म डिवाइड करा आन्सर काय येईल आपला 0. आता बघा आता इथं पण D दिसताय इथं पण D दिसताय तर मी काय करेन D लेस कॉमन काढून टाकतो. इथून हा 2A ॲज इट इज D कॉमन काढतो प्लस D. आता इथं पहा D गेला तर इथं काय राहील P प्लस Q मायनस इथून D गेला काही नाही राहिला म्हणजे करायला 1 इज इक्वल टू 0. आता हा जो आहे ब्रॅकेट नाही दिलं तरी चालते आपण. आता 2A प्लस या D ले मी शेवटी लिहून घेतो. इथं लिहितो मी P प्लस Q मायनस 1 इंटू D इज इक्वल टू 0. याला देऊन देतो मी इक्वेशन नंबर 1. पहा एवढी कसरत करून आपला आला आता इक्वेशन नंबर 1. आता सम ऑफ P प्लस Q टर्म सम ऑफ P प्लस Q टर्म SN चा फॉर्म्युला काय आपला n/2 इन अ ब्रॅकेट 2A प्लस n-1 इंटू D. P होता तर P लावलो Q होता तर Q लावलो. इथं S P प्लस Q आहे इथं काय लावलो आपण P प्लस Q/2 n च्या जागी काय लिहू आपण P प्लस Q. इथं हा 2A ॲज इट इज प्लस n च्या जागी P प्लस Q मायनस 1 इंटू D. आता एस पी प्लस क्यू चा आन्सर काय हा वाला तर हा वाला जो आहे आपण एस पी प्लस क्यू एक काम करू हा पूर्णच्या पूर्ण एस पी प्लस क्यू चा फॉर्म्युला हा जो आहे आपण इथं लिहून घेऊ. बरोबर आहे. आता तू थांबून जाऊ थोडं वेळ.
आता बघा, आपला आन्सरच येते. हा कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत आहे का तुम्हाला? हा पहा इक्वेशन नंबर 1, 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1, 2a प्लस पी प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. काय त्याचा आन्सर डायरेक्ट आपला 0. मग एस पी प्लस क्यू इज इक्वल टू हा काय इथं पी प्लस क्यू बाय 2 इंटू हा डायरेक्ट काय येईल आपला 0. शेवटी आता 0 न कोणत्या टर्मनं मल्टिप्लाय करा, आन्सर काय ते 0. देअर फोर एस पी प्लस क्यू इज इक्वल टू 0. हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे जो आहे आपला हा छोटासा, कुठे गेला हा एवढा छोटा, असा जो आहे आपला हा आन्सर आहे. याला मी का करतो तुम्हाला पाहायला थोडंसं बरं होईल म्हणून इथून याला सिलेक्ट करतो. ओके, आणि याला असं याच्या असं साईडला थोडंसं ठेवून देतो. ओके, आणि मग करून आपण याले झूम बराबर झूम बराबर झूम बराबर हो झूम 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 झूम. हा हा हा, जमला पा. असा जो आहे हा आपला 4 मार्कासाठी क्वेश्चन येते. क्लिअर आहे? एकदा पाहून टाका चांगला. का केलो आपण? एस पी इज इक्वल टू एस क्यू होता. एस पी चा फॉर्म्युला वापरलो पी बाय 2 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी, क्यू बाय 2 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. 2 का केलो आपण कॅन्सल केलो. इथं काय होता आता आपण या डी चा ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय केलो, या डी चा या ब्रॅकेट सोबत मल्टिप्लाय केलो, पी चा आतमध्ये मल्टिप्लाय केलो, क्यू चा आतमध्ये मल्टिप्लाय केलो. लाईक टर्म आपण का केलो जवळ आणलो. इथून जे जे कॉमन निघतात 2a कॉमन काढलो, इथून डी कॉमन काढलो, इथून बी डी कॉमन काढलो. पी मायनस क्यू पी मायनस क्यू पी मायनस क्यूलेस कॉमन काढलो, याला डिवाइड मध्ये नेलो तर डायरेक्ट आपला याचा आन्सर किती आला? 0 0. आता हा वाला जो आहे आपला हा 0 वाला याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊन दिलो डी कॉमन काढून. सम ऑफ पी प्लस क्यू टर्म म्हणजे काय होते? एनच्या जागी पी प्लस क्यू, एनच्या जागी पी प्लस क्यू, डायरेक्ट आपला आन्सर आला 0. बस एवढंच आन्सर आहे. जर तुम्ही 2-3 वेळा याची प्रॅक्टिस कराल तर तुम्हाला हा एकदम इझी क्वेश्चन वाटते. ओके, आता नेक्स्ट कुठे गेला रे? मॅथ 2 नाही, मॅथ 1 मॅथ 1 मॅथ 1 मॅथ 1. आपला कोणता क्वेश्चन झाला आता? हा वाला क्वेश्चन झाला. ओके, आता नेक्स्ट आहे मेजर ऑफ अँगल ऑफ अ क्वाड्रिलेटरल आर इन एपी. अँगल जे आहे ते एपी मध्ये म्हटलं आहे. मेजर ऑफ लार्जेस्ट अँगल इज ट्वाइस द स्मॉलेस्ट अँगल, फाइंड द मेजर ऑफ ऑल अँगल ऑफ क्वाड्रिलेटरल. 3 मार्कासाठी क्वेश्चन आहे. अँगल बी दिले आहे तुम्हाला, ए प्लस डी, ए प्लस 2d, ए प्लस 3d. इथं पहा लिहून घेऊ आपण. लेट angles of quadrilateral are, कोणता आहे पहिला? ए, मग ए प्लस डी, मग ए प्लस 2d, मग ए प्लस 3d. आता सम ऑफ अँगल ऑफ क्वाड्रिलेटरल किती राहते? ते राहते 360 डिग्री. आपण वापरून टाकू. नाव सम ऑफ angles of quadrilateral quadrilaterals is 360 डिग्री. कोणते कोणते अँगल आहे? ए प्लस डी प्लस ए प्लस 2d प्लस ए प्लस 3d प्लस प्लस ना इज इक्वल टू 360. दिसता ना 360 म्हणून 360. ए ए ए ए ए 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार प्लस 1 3 3 आणि 3 6 6d इज इक्वल टू 360. आता 2 न डिव्हिजिबल आहे, 2 न डिवाइड केलं तर हा होईल 2a प्लस हा होईल 3d इज इक्वल टू, याला 2 न डिवाइड केलं तर हा होईल 180. इक्वेशन नंबर 1 देऊन द्या. काही नाही आला तरी एवढा तर येईल. आता इथं तुम्हाला काय म्हणते पहा, आता
द मेजर ऑफ लार्जेस्ट अँगल, लार्जेस्ट म्हणजे काय होते a प्लस 3d, therefore बाय गिवन कंडिशन मेजर ऑफ लार्जेस्ट अँगल म्हणजे a प्लस 3d, ठीक आहे. द मेजर ऑफ लार्जेस्ट अँगल इज ट्वाइस इज इक्वल टू ट्वाइस म्हणजे काय होते 2 इंटू ट्वाइस स्मॉलेस्ट अँगल, स्मॉलेस्ट कोणता आहे आपला a. आता a प्लस 3d इज इक्वल टू 2a प्लस a इकडे जर गेला तर काय होईल, तो मायनस a. आता पहा 3d इज इक्वल टू 2a मायनस a, 3d इज इक्वल टू a इज इक्वल टू किती आला आपला 3d. आता हे वाली व्हॅल्यू पुट इन 1 मध्ये समजा का आपण पुट केलो, काय आपला 2a प्लस 3d इज इक्वल टू 180 डिग्री. a ची व्हॅल्यू किती पुट केलो आपण 3d, 2 इंटू a च्या जागी आपण का पुट करू 3d प्लस 3d इज इक्वल टू 180. आता 2 इंटू 3 किती 6d प्लस 3d इज इक्वल टू 180. 6 3 किती 9d इज इक्वल टू 180. 9 मल्टिप्लाय मध्ये इकडे गेल्यावर डिवाइड, d इज इक्वल टू 180 बाय 9, d इज इक्वल टू 9 दुने 18 20. d ची व्हॅल्यू आली 20. a काढायचा आहे, a म्हणजे काय होते a इज इक्वल टू 3d, a इज इक्वल टू 3 इंटू 20, d च्या जागी 20, a इज इक्वल टू चिकटी. आता a आला. फाइंड द मेजर ऑफ ऑल अँगल. पहिला अँगल तर आला आपला a. दुसरा अँगल कसा काढू आपण a प्लस d, पहिला आला a, देअरफॉर अँगल्स आर a इज इक्वल टू 60 डिग्री, a प्लस d इज इक्वल टू 60 प्लस 10t, हा होईल 80 डिग्री. a प्लस 2d इज इक्वल टू a म्हणजे 80 60 प्लस 2 इंटू d म्हणजे 10t, 60 प्लस 40 इज इक्वल टू 100. a प्लस 3d इज इक्वल टू 60 प्लस 3 इंटू 10t, 60 प्लस 60 इज इक्वल टू 110t. पहिला अँगल आला 60, 80, 100 आणि 120. अशा प्रकारचे अँगल्स आहे आणि हा अशा प्रकारे आपण याला सॉल्व करू शकतो. कुठे गेला एवढा आहे असा 1 नंबर 5. अशा प्रकारे आपण हा आन्सर काढू शकतो. पाहून घ्या 5 असेल तर, नाही तर म्हणता मग पाहू नाही दिल्या, आपण सोडवल्या, आपण पुसून टाकल्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. हा आपला MCQ क्वेश्चन आहे. इथं फर्स्ट 4 टर्म ऑफ एन APR, fill in the blanks, whose first term is -2 and common difference is -2. इथं पहा फर्स्ट टर्म म्हणजे a ची व्हॅल्यू दिली आहे -2 आणि d ची व्हॅल्यू दिली आहे तुम्हाला -2. पहिले 4 टर्म तुम्हाला काढायची आहे. फर्स्ट टर्म म्हणजे होते t1 इज इक्वल टू a इज इक्वल टू -2, t2 इज इक्वल टू a प्लस d इज इक्वल टू -2 -4. पहिला -2 दुसरा -4, -2 -4. हे पहा इथं आता a आणि b वाला ऑप्शन तर कटला, इथं राहिला आपला फक्त हा. त्यानंतर t3 इज इक्वल टू a प्लस 2d, a म्हणजे किती आहे -2 प्लस 2 इंटू -2, -2 -4 -6, -2 -4 -6. सी ऑप्शन आहे. इथं पहा -8 दिलाय डायरेक्ट, म्हणजे आपला ऑप्शन आहे सी. एलिमिनेशन मेथड वापरायची, एक एक कट करत जायचा. राइट द सेकंड अँड थर्ड टर्म ऑफ एन AP हुज फर्स्ट टर्म इज 6 अँड कॉमन डिफरन्स इज -3. ए दिलाय तुम्हाला 6 आणि डी दिलाय तुम्हाला -3. का काढायचं आहे तुम्हाला सेकंड टर्म आणि थर्ड टर्म. t2 इज इक्वल टू a प्लस d, t3 इज इक्वल टू a प्लस 2d. पहा 2 आहे तर 1d, 3 आहे तर 2d, 4 आहे तर 3d, 5 राहील तर 4d. एक एक कमी ए करत जायचं आणि एक एक त्याच्यातून कमी करत जायचं. टी 100 आहे, ए तर राहीलच, प्लस इथं लिहायचा 99d, 100 आहे तर 99d. टी 1000 आहे,
ए तर राहीलच आणि किती डी राहिली तर 9990. 1000 मधून एक मायनस करायचा. इथं आता ए प्लस डी, ए किती आहे 6 प्लस -3, 6 - 3 इज इक्वल टू किती होईल 3. ए प्लस 2d, ए किती आहे 6 प्लस 2 इंटू -3, 6 - 6 इज इक्वल टू 0. सेकंड टर्म आहे आपला 3 अँड थर्ड टर्म आहे आपला 0. इथं लिहून टाकायचं. देअरफॉर सेकंड टर्म इज 3 अँड थर्ड टर्म इज 0. अशा प्रकारे आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. पुष्पा पुष्पा पुष्पा. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी 19th टर्म ऑफ एन एपी. आता पहा, हा क्वेश्चन पुन्हा आलाय. तसाच क्वेश्चन होता, आपण याच्या पहिल्याच्या व्हिडिओमध्ये आपण याला सॉल्व्ह केलं. इथंच मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो ऍक्टिव्हिटी. आता पहा, Tn इज इक्वल टू ए प्लस, फॉर्म्युला काय आपला n-1 इंटू डी. आता डी ची व्हॅल्यू किती आहे आपली, काढली आहे का इथं, नाही. तर डी ची व्हॅल्यू काढायला लागेल आपल्याला. ए ची व्हॅल्यू दिली आहे 7, डी इज इक्वल टू 13 - 7 म्हणजे किती होईल आपला आन्सर 6. ओके. आता इथं 18 इंटू 6, 18 इंटू 6 म्हणजे किती होते, हा 108 आणि हा किती येते 115. अशा प्रकारे हा जो आहे आपल्याला आन्सर इथं काढायचा आहे. त्यानंतर फाइंड द सम ऑफ फर्स्ट n even नॅचरल नंबर. फर्स्ट n even नॅचरल नंबर, even नॅचरल नंबर, even नॅचरल नंबर नंबर्स आर कोणते राहते 2, 4, 6, 8. n म्हटले इथं a इज इक्वल टू 2, d इज इक्वल टू 2, sn इज इक्वल टू व्हॉट. आता Sn is equal to n by 2 in a bracket 2a plus n minus 1 into d. n by 2 in a bracket 2 into a ची value 2 plus n minus 1 into d ची value 2. 2 कॉमन काढून n by 2, 2 कॉमन निघाला. इथून 2 गेला तर इथं राहिला 2 प्लस n minus 1, इथून 2 गेला इथं काही नाही राहिला. 2 कॅन्सल. इथं करायला मग इज इक्वल टू Sn इज इक्वल टू, इथं राहिला आपला n, हा ब्रॅकेट मध्ये राहिला 2 प्लस n मायनस 1. n हा ब्रॅकेट मध्ये 2 मायनस 1 म्हणजे किती 1 प्लस n. मल्टिप्लाय करा. Sn इज इक्वल टू n प्लस n स्क्वेअर, Sn इज इक्वल टू n स्क्वेअर प्लस n. अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट याचा आन्सर काढू शकता n स्क्वेअर प्लस n. ओके, हाच तुमचा फायनल आन्सर राहील. त्यानंतर there is an auditorium with 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on. Find the how many total seats are in the auditorium. आता पहा, हा वाला जो क्वेश्चन आहे Sn काढायचा आहे. इथं लिहून घेऊ आपण नंबर of seats in auditorium is in AP. नंबर ऑफ सीट्स कसे आहे आपले एपी मध्ये. आता पहा इथं कितव्या ह्याच्यात म्हटलंय, तिथं कुठे गेला रे, हा देर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो, 20, त्यानंतर 22, त्यानंतर 24 डॉट डॉट डॉट. आता पहा a इज इक्वल टू 20, d is equal to 22 minus 20 is equal to 2, 24 minus 22 is equal to 2, therefore d is equal to 2. a ची व्हॅल्यू आली 20 आणि d ची व्हॅल्यू किती आली आपली 2. आता किती म्हणतात तिथं, देर आर 27 रोज, 27 रोज इथं लिहून घेऊ. देर आर 27 rows, therefore n is equal to 27. how many total म्हटलाय, टोटल म्हणजे काय होते Sn, S27 is equal to what. आता therefore we have, आपल्याकडे फॉर्म्युला आहे
कोणता आहे, एस एन इज इक्वल टू एन बाय टू इन अ ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता एस एनच्या जागी 27, इथं काय होईल 27/2. 2 एची व्हॅल्यू आपण काढलो होतो 20 प्लस एन मायनस 1, एन ची व्हॅल्यू किती आहे 27 मायनस 1 इंटू डी, डी ची व्हॅल्यू आहे आपली 2. 2 कॉमन काढून घेऊन इथून 27/2, 2 कॉमन निघते, इथून 2 गेला तर इतर आला 20 प्लस 27 मायनस 1, 2 गेला. आता 2 कॅन्सल, 27 इंटू 20 प्लस हा किती होईल 27 मायनस 1 म्हणजे 26, 27 इंटू 20 प्लस 26 म्हणजे किती 46. याचा जो बी आन्सर राहील तो राहील आपला S27 चा. याचा जो आन्सर आहे तो आपला कमेंट करा. देअरफॉर टोटल सीट्स आर एवढे हे तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे. बघा आता एवढा क्वेश्चन आहे, बढिया क्वेश्चन आहे हा. सिंपल 3 मार्कासाठी हा आपण सॉल्व्ह करू शकतो. येते का नाही थांबा करूनच देतो. 46 इंटू 27. आता किती साइन 7 42 2 हातचे 4 7 28 न 4 32 0 साइन 2 12 2 हातचे 1 4 2 8 1 9 प्लस 2 4 9 3 12 12 42. बस अशा प्रकारे जो आपला आन्सर आपण काढू शकतो 12 42. शेवटी आन्सर लिहायचा आहे बरं, नाही तर आन्सर लिहिणं विसरून जाल तुम्ही. आन्सर नाही लिहिला तर मार्क नाही भेटत. का लिहायचा इथं पहा, how many total seats are there in the auditorium? Therefore there are 12-42 seats in auditorium. अशा प्रकारे तुम्हाला फायनल आन्सर कंप्लीट करायचा आहे. ओके, पाहून घ्या एक वेळा. स्क्रीनशॉट काढू शकता, पॉज करून बी पाहू शकता व्हिडिओ. त्यानंतर कुठपर्यंत आलो होतो आपण, हा एकदम बढिया क्वेश्चन आहे. 4 मार्कासाठी विचारला होता, यावर्षी विचारण्याचे बहुत जास्त चान्स आहे. इफ 9th टर्म ऑफ एन एपी इज 0 देन प्रूव्ह दॅट 29 टर्म, पहा दिसत नसेल थोडस झूम करून टाकतो. इफ 9th टर्म ऑफ एन एपी इज 0 देन प्रूव्ह दॅट 29th टर्म इज डबल द 19th टर्म. एकदम बढिया क्वेश्चन आहे. 9th टर्म तुम्हाला का दिलाय 0, पहा आता गिवन दॅट 9th टर्म म्हणजे काय होते T9 इज इक्वल टू तुम्हाला 0 दिलाय. टू प्रूव्ह काय आपला, टू प्रूव्ह 29th टर्म म्हणजे T29 इज इक्वल टू डबल म्हणजे 2 इंटू 19th टर्म म्हणजे T19. असा तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे. एकच फॉर्म्युला यूज करायचा. पहा आता याला आपण आन्सर कसा काढून, वी हॅव Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता 9 टर्म आहे म्हणजे काय होईल T9 इज इक्वल टू a प्लस 9 मायनस 1 इंटू डी. T9 ची व्हॅल्यू किती दिली आहे तुम्हाला 0 इज इक्वल टू a प्लस 8d प्लस 8d ला इकडे घेऊन आलो तर काय होईल मायनस 8d म्हणजे a ची व्हॅल्यू आली आपली मायनस 8d. a ची व्हॅल्यू किती आली आपली मायनस 8d. ओके, आता 29 टर्म आणि 19 टर्म काढायचा आहे. Therefore T29 is equal to a plus 29 minus 1 into d. 29 टर्म a plus 28d. a ची व्हॅल्यू आली आहे मायनस 8d. T29 is equal to minus 8d plus 28d. T29 is equal to 20d. याला देऊन देऊ आपण इक्वेशन नंबर सध्यासाठी 1. त्यानंतर सेकंड आता 19th टर्म T19 is equal to a plus 19 minus 1 into d is equal to a plus 19 minus 1 म्हणजे किती 18d. T19 is equal to a ची व्हॅल्यू किती आहे मायनस 8d प्लस 18d. T19 is equal to किती होईल हा 10d. याला देऊन देऊ इक्वेशन नंबर 2. आता पहा इथं 20 आहे, इथं 10 आहे. आता हा जो 10 आहे 20 च्या डबल नाही करे आहे म्हणजे आपण लिहू शकतो 20d इज इक्वल टू 2 इंटू 10d. 2 इंटू 10d लिहू शकतो. 20d म्हणजे काय होते T19 T29
इज इक्वल टू 2 इंटू 10d म्हणजे काय होते T19. इथं लिहून टाकू फ्रॉम 1 and 2. हेन्स प्रूव्ड. झालं, एवढूसा क्वेश्चन आहे. पहा आता कुठे गेला, अरे थोडस लहान होते का, हा बस एवढूसा हा सिंपल क्वेश्चन आहे. 4 मार्कासाठी विचारला. या वर्षी तुम्हाला 3 मार्कासाठी हा क्वेश्चन विचारायचे एकदम भारी चान्स आहे. आता 3 मार्कासाठी अजून एक क्वेश्चन आहे. मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी. ट्रायंगलचे अँगल एपी मध्ये आहे. मग अशी क्वाड्रिलॅटरलचे अँगल आहे का चालू काय येतं. मग अशी क्वाड्रिलॅटरलचे अँगल एपी मध्ये होते. आता ट्रायंगलचे अँगल एपी मध्ये आहे. मग सर्कलचे काय अँगल एपी मध्ये राहील पाहून घेऊ. आता पहा तुम्हाला दिसत नसेल. मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर इन एपी. द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. आता पहा स्मॉलेस्ट अँगल का म्हणते 5 टाइम्स कॉमन डिफरन्स. फाइंड द मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. आता पहा इथं तुम्हाला अँगल बी दिले आहे. कोणते कोणते आहे. ए प्लस डी ना ए प्लस 2d. लेट अँगल्स ऑफ ट्रायंगल आर. पहिला घेऊ आपण ए, मग ए प्लस डी, मग ए प्लस 2d. आता नाव पहिली स्टेप तर सम ऑफ अँगलच वापरायची. ट्रायंगल राहू द्या, क्वाड्रिलॅटरल राहू द्या, काही राहू द्या, सम ऑफ अँगलच वापरायची. नाव सम ऑफ अँगल्स ऑफ ट्रायंगल इज किती राहते हा 180 डिग्री. देअरफॉर पहिला अँगल आहे आपला ए, दूसरा अँगल आहे ए प्लस डी, तीसरा अँगल आहे ए प्लस 2d इज इक्वल टू 180 डिग्री. 1 2 3 3a, 1 न 2 3 3d इज इक्वल टू 180 डिग्री. 3 न डिव्हिजिबल आहे. डिवाइड बाय 3. ए 3 3 कटला. 3d ला 3 न डिवाइड करून तर इथं राहील d. 180 ला 3 न डिवाइड करून तर इथं राहील आपला 60. इक्वेशन नंबर 1. आता नाउ बाय गिवन कंडिशन. कोणती कंडिशन आपल्याला गिवन आहे पहा. आता इथं का म्हणते मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल कोणता आहे. मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल म्हणजे ए इज 5 टाइम्स द कॉमन डिफरन्स. म्हणजे ए इज इक्वल टू तुम्हाला दिलाय 5d. पुट इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय ए प्लस डी इज इक्वल टू 60. पहा मग आता एच्या जागी का पुट कराल तुम्ही 5d प्लस डी इज इक्वल टू 60. 6d इज इक्वल टू 60. 6 मल्टिप्लाई इकडे जाऊन होईल डिवाइड. d इज इक्वल टू 60/6. d इज इक्वल टू 10. ए काढायचा आहे. a इज इक्वल टू 5 इंटू डी. a इज इक्वल टू 5 इंटू 10. a इज इक्वल टू 50. आता नाउ अँगल्स आर. पहिला राहील ए 50, दुसरा राहील ए प्लस डी 50 प्लस 10 इज इक्वल टू 60. तिसरा राहील ए प्लस 2d इज इक्वल टू 50 प्लस 2 इंटू डी म्हणजे 10 इज इक्वल टू 50 प्लस 20 इज इक्वल टू 70. अशा प्रकारचा हा आहे आपला आन्सर. पहा इथून चालू होते इथं संपते. ओके. त्यानंतर कुठपर्यंत आलो ना आपण इथपर्यंत. इथे किती क्वेश्चन आहे पाहून टाकू आम्ही बरं. जुलै 20. भरपूर क्वेश्चन बाकी आहे. मला वाटते तिसरा व्हिडिओ याचा बनवा लागेल. हा जो आहे आपला इथपर्यंत आता आपले क्वेश्चन झाले आहे. किती टाइम झाला भरपूर. ओके. सो असा होता आपला हा आजचा व्हिडिओ. आपले जुलै 21 पासूनचे जे क्वेश्चन आहे ते आपण थर्ड व्हिडिओमध्ये कव्हर करू. आता हे क्वेश्चनची प्रॅक्टिस तुम्ही चांगला करा. या व्हिडिओज पैकी खूप सारे क्वेश्चन जे आहे तुम्हाला बोर्डमध्ये पाहायला भेटतील. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड.
थँक्यू सो मच.